पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. पालघर मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 674 कोटीच्या आराखड्यास मंजुरी. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला गती देणारी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी विकास, पर्यटन, सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सर्वश्री आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेंद्र गावित, शांताराम मोरे, विलास तरे, हरिचंद्र भोये, स्नेहा दुबे पंडित, राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी डहाणू विशाल खत्री, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली झालेल्या अपघाती निधनाबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2026-27 साठी 674 कोटींच्या आराखड्यास मान्यता. सन 2026 ते 27 साठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 410.43 कोटी, सर्वसाधारण योजनेसाठी 249.74 कोटी आणि विशेष घटक योजनेसाठी 14 कोटी अशी एकूण 674.17 कोटींची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. या निधीच्या चौकटीत सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने एकमतानं मंजुरी दिली. तसेच सर्वसाधारण व आदिवासी घटक योजनेसाठी अनुक्रमे 333.50 कोटी व 100 कोटींच्या अतिरिक्त निधी मागणी शासनाकडे सादर करण्यासही मान्यता देण्यात आली. मागील योजनांच्या कामांना प्राधान्य. सन 2025-26 अंतर्गत 799.43 कोटींच्या निधीपैकी जानेवारी 2026 अखेर 549.56 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली असून 270.36 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या उर्वरित दायित्वास प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या. पर्यटन विकासासाठी NKCCA सोबत सामंजस्य करार. पालघर जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि इको टुरिझमचे नवे केंद्र म्हणून उभारण्यास नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर सोबत सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाअंतर्गत युवकांसाठी रील स्पर्धा, डिजिटल कथन, जनजागृती मोहीम व दर्जेदार पर्यटन माहिती साहित्य निर्मित केले जाणार आहे. या करारामुळे स्थानिक उपजीविका, नवकल्पना आणि लोकसहभागाला चालना मिळणार आहे. बिरसा मुंडा स्मारकास मंजुरी. स्वातंत्र्य लढ्यातील महान आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या उभारणीस पालघर येथे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या स्मारकातून त्यांच्या संघर्षमय जीवन कार्याबरोबरच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पद्मश्री भिकला धिंडा यांचा गौरव. पालघर जिल्ह्याचे भूषण असलेल्या ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकला धिंडा यांचा जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. क वर्ग दर्जा प्राप्त 3 तीर्थक्षेत्रे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णतः अभियान 2.0 चा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीकृष्ण मंदिर गालतरेवाडा, पद्मनाभ स्वामी मंदिर टेंभोडे पालघर आणि शीतला देवी मंदिर केळवे पालघर या 3 यात्रास्थळांना क वर्ग दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.